हा विषय मागील 7 वर्षापासून सगळे महाग म्हणला पुन्हा पुढे काल धाराशिव शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। पोद्दार शाळेसमोरील नॅशनल क्रमांक 52 या ठिकाणी पोद्दार शाळेमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे इयत्ता 6वी मध्ये शिकत होता। त्याचं अपघाती निधन झालं। मागील 7 वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, अंडरपास, पथदिवे यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, रास्ता रोको केले, आत्मदहनाचा इशारा दिला। परंतु NHI कंपनी असेल, IRB कंपनी असेल, त्यांचा हेकेखोरपणा ते कधी सोडलेला नाही। सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं। धाराशिव शहराला मेन एंट्रन्स चुकीचं आहे। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर रॉंग साईडने यावं लागतं। 1.5 ते 2 लाख लोकसंख्येचं हे शहर आहे, परंतु या शहराचा प्रवेशद्वारच मेन चुकीचं झालेलं आहे। याची पूर्ण चूक NHI कंपनीची आणि IRBची आहे। आम्ही वेळोवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं, जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। जर त्या ठिकाणी सर्व्हिस रोड असता तर त्या काल बालकाचं निधन झालं नसतं, त्याचा जीव वाचला असता। परंतु NHIला काही घेणं देणं नाही, IRBला काही घेणं देणं नाही। किती लोक गेले तर त्यांना काही सुचत नाही। त्याचं आतापर्यंत 25 लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे। 100च्या वर लोक जायबंदी झालेले आहेत, परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करून कसं तरी पुढे नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे। आम्ही आज सर्व पक्षीय, सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी 4 वाजता पोद्दार शाळेसमोर आम्ही सर्व शहरवासींच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं रास्ता रोको करणार आहेत आणि येत्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस रोडचं काम करावं, अन्यथा आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही हे रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठीमागे घेणार नाही। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।